नमस्कार, मी डॉक्टर अमोल बोले. खरं तर मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी नाटक हा ऑक्सिजन असतो. त्यातल्या कलाकाराला जिवंत ठेवणारा, त्यातल्या कलाकाराला नवी ऊर्जा देणारा. या नाटकाचे अनेक विभिन्न भाग असतात आणि या विभिन्न भागांपैकी एक महत्त्वाचा भाग मला वाटतो तो म्हणजे सेटिंग व्हॉइस. तसं पाहिलं तर नेपथ्यकार नेपथ्याची रचना करतो, पण ते नेपथ्य योग्य ठिकाणी लावणं, ब्लॅकआउटमध्ये ते अरेंज करणं ही सगळी कामं सेटिंग व्हॉइसची असतात. मला विचाराल तर आत्तापर्यंत मी केलेली नाटकं, मग ती शंभूराजे असेल, जाणता राजा शिवछत्रपती असेल, बंधमुक्त असेल, आत्ताचं अर्धसत्य असेल किंवा प्रपोजल असेल, या प्रत्येक ठिकाणी सेटिंग व्हॉइस मधला एक माणूस जरी बदलला तरी सुद्धा परफॉर्मन्सवर परिणाम होऊ शकतो या मताचा मी आहे. नाटक जेवढं कलाकार सादर करतात तेवढीच इन्व्हॉल्वमेंट जेव्हा सेटिंग व्हॉइसची असते तेव्हा त्या नाटकाला एक वेगळी रंगत येते. व्यक्तिगत मला विचाराल तर त्या दिवशीचा प्रयोग कसा चालला आहे, कसा होतोय, कसा झाला आहे याचा एक आवर्जून फीडबॅक मी सेटिंग व्हॉइस करून घेतो, कारण ते पडद्याच्या मागून रेग्युलरली ते नाटक पाहत असतात, ऐकत असतात आणि मला वाटतं त्यामुळे ही सेटिंग व्हॉइस हे जे आहे हे या नाटकाचा, कुठल्याही नाटकाचा एक अविभाज्य भाग असतात. आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज लॉ ऑफ लाईफ. टू एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर जेवढा विश्वास ठेवतात तेवढ्याच प्रमाणात किंवा त्याहून जास्त विश्वास ते तुमच्यावर टाकून मग हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांसाठी खुलवण्याचं काम करत असतात.